जे बोलले ते म्हणजे खरं म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोलले, आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचं वक्तव्य असल्याचं भासून. पण एका गृह राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे. आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये, त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात. असे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी, की गुंडाळून ठेवली आहे कमरेला? थोडी तरी ठेवा. एखाद्या तरुणवर अत्याचार होतो, ती पीडित होते आणि तुमच्या वक्तव्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला या सगळ्या ह्याच्यामुळं मान शर्मेने घालावं, शर्मेने मान खाली घालावी लागते. म्हणून मी जे बोललो, माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करायसाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्यांनी क्लिअर करा. एक. दुसरी गोष्ट, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला. राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं. त्यांनी लहान ज्युडिशरीने त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही, ते विड्रॉ करावं लागेल, मागे घ्यावं लागेल. उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल, ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतल्या जाईल. मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का? राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाही? राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत? कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत. हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचण होईल, आमच्या लोकांची, असं सरकारचं म्हणणं आहे का? हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये,